सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पण आता लगेचच दिवाळी झाली की पुन्हा एकदा तुळशी विवाह झाले की लग्न सराईच्या हंगामाला सुरुवात होत असते आणि मग थोडाफार आपण लग्नाक्षराच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत आहोत आणि त्या बदलाच्या हिशोबाने आपण एक काही वेगळं केलं पाहिजे. या हिशोबाने मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही. त्यामुळे एक लग्न जुळवण्यासाठी एक प्रामाणिकपणाने प्रयत्न करणं हा आमचा हेतू उद्देश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न फसवणुकीपासून सावध करणे हा सुद्धा आमचा एक यामागचा हेतू उद्देश आहे आणि लग्न ही आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जुळत असतात. ही गोष्ट आपण पहिल्यांदा ध्यानात घेतली पाहिजे. अ, YouTube व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर आमच्या Play Storeवरील ॲप्लिकेशनमध्ये जर नोंदणी केली असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर YouTubeच्या माध्यमातून आपण सुद्धा याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, की बऱ्याचदा अ, वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन होत असते. मात्र वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी कुठेतरी पैशाची मागणी करावी लागणार. त्याच्यासाठी 1 महिना 15 दिवस मेहनत करावी लागते. अनेक त्याच्यासाठी राबत असतात आणि मग हे सगळं करत असताना साहजिकच ती खर्चिक बाब असते आणि मग आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना मग यातून आपल्याला काही करता येईल का? तर आमचं YouTubeचं जे काही चॅनल आहे, तर यातून आपण परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हा परिचय देत असताना हे जे काही परिचय सदर असणार आहे, तर हे फक्त YouTube मेंबरसाठी राहणार आहे. त्यांच्यासाठी चॅटिंगची सुविधा राहणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या दररोज लाईव्ह कसं येता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. मग त्या माध्यमातून वधू-वरांचा परिचय घेत असताना मग Zoom मीटिंग किंवा इतर कुठलेतरी अद्ययावत ॲप्लिकेशन्स वापरून आपल्याला परिचय 8 दिवसातून का होईना एखादा परिचय सदर घेता येईल का? किंवा लग्न जुळवण्यासाठी आपल्याला एकमेकांना काय सहकार्य मदत करता येईल का? या बाबतीत आपण विचार करणार आहोत. Google Meet सारख्या मीटिंग सुद्धा घेण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि मग याच्यातून पुन्हा एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जो काही प्रश्न निर्माण होतो, तर तो म्हणजे जे काही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, शेतकरी आहेत, गरीब घरची मुलं आहेत, तर त्यांच्या विवाहाचाही अनेकदा प्रश्न उजागर होतो. त्यांना कुठेतरी समाजामध्ये प्रतिसाद मिळत नाही आणि मग बऱ्याचदा त्यांची कुठेतरी या विवाह संस्थांच्या माध्यमातून गरीब घरच्या मुलीच्या नावाने किंवा अनाथाश्रमातील मुलीच्या नावाने पैशाने फसवणूक झालेली असते आणि मग ही फसवणूक टाळावी. कुणालाही पैसे देऊ नका हे आम्ही वारंवार सांगत असतो, सातत्यानं सांगत असतो. तरीही पैसे देऊन लोकं फसतात. त्याला इलाज नसतो. मात्र आपल्याला पैसे न घेता तुम्ही जर ह्या आमच्या YouTube चॅनलचे मेंबर जर बनण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही सुद्धा याच्यासाठी आपण एकमेकांसाठी प्रयत्न करू शकतो. दुसरीकडे मुलींच्या बाबतीत जर आमचं निवेदन हे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर तुम्ही मुलींनी सुद्धा बऱ्याचदा अशा गोष्टी असतात, की मुलीच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एक कारभारी वेगळा असतो. बऱ्याचदा मुलींची एखाद्या स्थळासोबत बोलण्याची किंवा त्याची माहिती घेण्याची इच्छा असते, मात्र बंधनं येत असतात. तर अशा मुलीसुद्धा आता बऱ्याच WhatsApp ग्रुपला जॉइन आहेत. 4-5 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. मुलींना WhatsApp ग्रुपला जॉइन केलं जात नव्हतं. मात्र ते आता बिनदिक्कतपणे चॅटिंग करत आहेत किंवा परस्पर संवाद करत आहेत. तर असो मुलींनी सुद्धा आम्हाला WhatsAppद्वारे जर इनबॉक्समध्ये जर त्यांचे बायोडाटा किंवा अपेक्षा जर टाकल्या आणि त्यांनी जर परवानगी दिली, की त्यांचा सुद्धा आपण परिचय देण्याचा प्रयत्न करू. मग त्यांनी जर सांगितलं, की "बा आमचा परिचय द्या, परंतु आमचं नाव वगैरे जाहीर करू नका किंवा आमचा फोटो प्रसिद्ध करू नका." तर ती पथ्यसुद्धा आपण पाळू. कम्युनिटी गाईडलाईन ज्या असतील त्या पाळण्याचा प्रयत्न करू. पुन्हा तुमच्या लक्षामध्ये काही नात्यागोत्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये जर काही गरीब घरच्या मुली असतील, तर त्यांचा बायोडाटा आमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांचा परिचय आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करा. जर तुमची अट असेल, की त्यांचा फोटो वगैरे प्रसिद्ध करू नका किंवा फोटो सांगू नका किंवा नाव सुद्धा सांगू नका, तर त्याची गोपनीयता सुद्धा आपण ठेवण्याचा प्रयत्न करू किंवा गोपनीयतेच्या अंगाने आपण तसा परिचय देण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्याला कुठे काही पैसे मागणी करायचीच नाही. त्याच्यामुळे काही फसवा-फसवीचा विषयच याच्यामध्ये येणार नाही. अ, तर या पद्धतीनं काय करता येईल, यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल? तुमच्या काही फीडबॅक असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही जॉइनचं बटन क्लिक केलं नसेल, तर हा व्हिडिओ पाहत असताना बाजूलाच तुम्हाला सबस्क्राईबच्या बाजूला जॉइनचं बटन दिसेल. त्या जॉइनच्या बटनाला क्लिक करा आणि YouTubeचे आमचे मेंबर बना. तूर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.